ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ॲक्सेसरीज, कव्हर, हेडफोन, चार्जर, मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्यूम्स, बॉडी स्प्रे, बेल्ट, टोपी, खेळणी, कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी. आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान. सर्व काही एकाच छताखाली. ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस, राधानगरी. गावठाण ज्योतिबा मंदिर जवळ, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. संपर्क ओंकार आरडे, प्रसाद डवर. संपर्क क्रमांक 9011675276 किंवा 9421175529. नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने आचार्य श्री छत्तीशी आराधना महोत्सव, आचार्य श्री जयकीर्ती यांच्या मूर्तीची वेदी प्रतिष्ठापना, आचार्य जयकीर्ती कीर्तिस्तंभ लोकार्पण सोहळा कार्यक्रम सुरू असून विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये हेरले भूषण उपसर्ग विजेता आचार्य श्री जयकीर्ती महाराज यांच्या मूर्तीवर धर्मसंस्कार करून मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. बालब्रह्मचारी चारित्र चुडामणी उपसर्ग विजेते आचार्य श्री जयकीर्ती महाराज यांचे जन्मस्थान हेरले असून दिनांक 25 सप्टेंबर 1891 साली पिता श्री देवेंद्र बाबाजी उपाध्ये, मातोश्री पद्मिनी देवेंद्र उपाध्ये यांच्या पोटी जन्म घेतला. उपाध्ये कुटुंब पुरोहित असल्याने जन्मजातच धर्मसंस्कारित होते. त्यांचे आजोळ बेळगाव जिल्ह्यातील भोज असल्याने त्यांचे त्या गावी 1ली ते 3री पर्यंत शिक्षण कन्नडमध्ये झाले होते. त्यानंतर 5वी पर्यंतचे शिक्षण मराठीमध्ये हेरले गावी झाले. त्यांचे पूर्वीश्रमीचे नाव श्रीपाल उर्फ श्रीमंदर देवेंद्र उपाध्ये असे होते. श्रीपाल 15 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी शिलाई शिकून निष्णात टेलर बनले. छत्रपती शाहू महाराजांची कपडेही शिवून दिल्याची माहिती ऐकावयास मिळते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याने त्यांनी नाटकातही काम केले होते. त्यांच्या लग्नाचा घरात विचार सुरू असतानाच त्याला त्याने प्रखर विरोध करून थेट सम्मेत शिखरजी तीर्थयात्रा केली. वयाच्या 25व्या वर्षी घरचे जेवण बंद करून श्रावकांच्या घरी जेवण करू लागले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. मजले इथं काही वर्ष राहून नाना रामचंद्र नाग या साधू वृत्तीच्या इसमाच्या सहवासाने ते संन्यास ग्रहणाकडे आकर्षित झाले. मध्य प्रदेशमधील दक्षिण काशी कारंजा नगरीमध्ये 3ऱ्या प्रतिमेचे पालन करून त्यांनी संस्कृत शिक्षण घेतले. ब्रह्मचारी अवस्थेत किनीपेट, वडगाव, मजले, घोसरवाड, वळीवडे, इचलकरंजी, अब्दुल लाट, साजनी, चिंचवड, भोज, सदलगा या ठिकाणी जाऊन धर्मोपदेश दिला. सन 1845 मध्ये श्री 108 आदी सागर मुनी महाराज यांच्याकडून ऐलक दीक्षा घेऊन समडोळी पंचकल्याण पूजेस गेले. तेथून श्री सम्मेत शिखरजी यात्रा केली. पद्माचार्य आचार्य श्री शांतीसागर महाराज यांचे परमशिष्य प्रवचन केसरी आचार्य श्री 108 पायसागरजी महाराज यांच्याकडून मुनी दीक्षा घेतली. त्यानंतर ते धर्म प्रसार आणि प्रचार देशभ्रमंती करू लागले. त्यांच्या प्रवचनाचा प्रभाव हा जैन समाजातील लोकांच्या बरोबरच जैनोत्तर लोकांच्यावर झालेला दिसतो. त्यांच्याबरोबर मजलेतील बाळू सुतार, कुडचीतील दत्तू कोळी, रायबाग इथले आत्माराम खाटीक यांसह अन्य भक्तगण विहाराबरोबर त्यांच्या समवेत असते. त्यानंतर ते पुन्हा एकदा तीर्थराज श्री सम्मेत शिखरजी यात्रेसाठी गेले होते. शिखरजी पासून 10 किलोमीटर अंतरावर इसरी रेल्वे स्टेशन आहे. त्यालाच सध्या पार्श्वनाथ स्टेशन असे म्हटले जाते. संध्याकाळ झाल्यामुळे ते त्या ठिकाणी वास्तव्यास थांबले होते. त्यांच्या सेवेकरांनी कापडी तंबू उभा केला होता. आचार्य श्री रात्रीच्या वेळी ग्रंथलेखन करत असताना तंबूमधील सेवेकरांचा पाय कंदीलला लागला आणि कंदील पडून तंबूने पेट घेतला. यामध्ये आचार्य श्री गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये त्यांनी सल्लेखना घेतल्याने दिनांक 6 जून 1938 त्यांची समाधी झाली. त्यानंतर त्यांच्या सेवेकरांनी परिसरातून लोकवर्गणी गोळा करून त्या ठिकाणी 20 पंथी कोटी निर्माण करून आचार्य श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. अशा या महान तपस्वी उपसर्ग विजेत्या बालब्रह्मचारी आचार्य श्री 108 जयकीर्ती महाराज यांच्या जन्मगावी हेरले इथं त्यांच्या मुनी परंपरेतील आयुर्वेदाचार्य आचार्य श्री 108 कुलरत्न भूषणजी महाराज यांच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने प्राचीन अशा दादा पाटील मळ्यातील निशिदीमध्ये मूर्ती प्रतिष्ठापना अतिशय उत्साहात वेदींवर प्रतिष्ठापित करण्यात आली.
या उत्सव मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त सौधर्म इंद्रायणी होण्याचा मान किरण बाबासाहेब पाटील, सोनल किरण पाटील यांना मिळाला, तर ईशान्य इंद्र म्हणून शांतीनाथ भाऊसो परमाज यांच्या कुटुंबाला मिळाला. आचार्य श्री जयकीर्ती मुनी महाराज यांच्या माता पिता होण्याचा मान नितीन सावंत गोंडा पाटील यांच्या कुटुंबाला मिळाला. धनपती कुबेर होण्याचा मान प्रकाश जयपाल परमार यांच्या कुटुंबाला मिळाला, तर आचार्य श्रींचे शुद्धीकरण करण्याचा मान रुपाली राहुल इंगळे, संगीता बाळासो मानगावे, वैशाली बापू इंगळे, नेहा विक्रम चौगुले, सन्मती प्रियजित परमाज, सपना दीपक चौगुले यांना मान प्राप्त झाला. अष्टकुमारिका म्हणून श्रावणी प्रकाश खोजगे, स्वस्ती श्री सुदर्शन पाटील, सन्मती राहुल इंगळे, रुपाली नितीन कारंजे, धनश्री सुदर्शन पाटील, अन्विका परमाज, रुचा रावसाहेब चौगुले, तेजस्विनी प्रमोद परमाज यांना मिळाला. तर मंडपासमोर ध्वजारोहणाचा मान अण्णासाहेब शिवाप्पा चौगुले यांना, तर मंडप उद्घाटनाचा मान एन डी पाटील यांना मिळाला.